प्रणव क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. आज आपण नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 8.1 सोडवणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून खालील सारणी पूर्ण करा. अनुक्रमांक नंबर आकृती, शिरोबिंदू, बाजू आणि कोण. इथे आपल्याला पहिली आकृती दिली आहे. ही कशाची आकृती आहे? त्रिकोणाची. त्रिकोण कसा तयार होतो? 3 नैकरेषीय बिंदू जोडून त्रिकोण तयार होतो. नैकरेषीय म्हणजे काय? एका रेषेवर नसलेले 3 बिंदू. आता इथे ए बी आणि सी हे 3 बिंदू जोडून हा त्रिकोण तयार झाला आहे. आता इथे आपल्याला या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची नावे लिहायची आहेत. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. कोणते कोणते आहेत पहा. या त्रिकोणाचे ए, बी आणि सी हे 3 शिरोबिंदू आहेत. मग आपण काय लिहिणार? बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे 3 शिरोबिंदू या त्रिकोणाचे आहेत. आता इथे आपल्याला लिहायचे आहेत या त्रिकोणाच्या बाजू. बाजू म्हणजे काय? ए बी सी आणि सी ए या त्रिकोणाच्या बाजू किंवा भुजा आहेत. मग त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. पहिली बाजू ए बी, बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी किंवा सी ए असं लिहिलं तरी चालेल. ए सी. आता इथे आपल्याला या त्रिकोणाचे कोण लिहायचे आहेत. त्रिकोणाला किती कोण असतात? 3 कोण असतात. हा इथे एक कोण, हा दुसरा आणि तिसरा. यांची नावे कशी लिहायची? या कोणाचं ए कोणाचं नाव आपण कसं लिहिणार? कोण बी ए सी किंवा सी ए बी. ए कोणाचं नाव लिहायचंय तर ए हा शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे असं आपण या कोणाचं नाव लिहिणार. मग या कोणाचं नाव लिहूया आपण? बी ए सी. कोण बी ए सी. हा दुसरा बी कोणाचं नाव कसं लिहिणार आपण? ए बी सी किंवा मग सी बी ए. बी मध्ये येईल असं. कोण ए बी सी. आणि तिसरा कोण? हा सी कोण. कोण बी सी ए, बी सी ए किंवा ए सी बी असं लिहिलं तरी चालतं. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण एल एम एन हा त्रिकोण दिला आहे. याचे आपल्याला आता शिरोबिंदू लिहायचे. शिरोबिंदू कोणते आहेत याचे? एल एम आणि एन. मग इथं आपण लिहिणार बिंदू, 3 शिरोबिंदू आहेत. बिंदू एल, बिंदू एम आणि बिंदू एन. आता याच्या बाजू लिहायच्या आपल्याला. बाजू कोणत्या आहेत? 3 बाजू आहेत त्रिकोणाला. एल एम ही पहिली बाजू, बाजू एल एम किंवा एम एल लिहिली तरी चालेल. बाजू एम एन आणि तिसरी बाजू एन एल किंवा एल एन. बाजू एल एन. आता या त्रिकोणाचे आपल्याला कोण लिहायचे आहेत? 3. एल कोणाचं नाव कसं लिहिणार आपण? कोण एन एल एम किंवा एम एल एन. कोण एम एल एन. एम कोणाचं नाव लिहायचं आहे आता आपल्याला? कसं लिहिणार? कोण एल एम एन, एल एम एन. एन कोणाचं नाव कसं लिहिणार? एन मध्ये येईल असं. एल एन एम किंवा एम एन एल. एम एन आणि एल. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक्स वाय झेड हा त्रिकोण दिला आहे. याचे बिंदू लिहूया आपण. बिंदू एक्स, बिंदू वाय आणि बिंदू झेड. आता याच्या बाजू लिहायच्या आहेत. बाजू एक्स वाय, बाजू वाय झेड आणि बाजू एक्स झेड.
आता याचे कोण लिहायचे आपल्याला. कोण, या एक्स कोणाचं नाव आपण लिहिणार ZXY. ZXY. कोण Y, 3 कोण आहेत. Y कोणाचं नाव आपण कसं लिहिणार XYZ. Y मध्ये आला पाहिजे. कोण Z कोणाचं नाव YZX किंवा XZY असं लिहिलं तरी चालतं. अशा प्रकारे ही सारणी आपण पूर्ण केली. आता पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून सर्व त्रिकोणांची नावे लिहा. आता या आकृतीमध्ये पहा आपल्याला किती त्रिकोण दिसत आहेत. हा मोठा एक, याच्यापासून आपण सुरुवात करू. यांची नावे लिहूया आपण. आता आपल्याला सगळ्यात मोठा हा वरचा त्रिकोण दिसतोय, त्याचं एकदा नाव लिहूया. याचं नाव काय आहे ABC. त्रिकोणाचं नाव कसं लिहितात 3 शिरोबिंदूंची नावे. आणि त्रिकोण ABC असं न लिहिता आपण त्रिकोणाचं चिन्ह करून आपण असं लिहितो त्रिकोण ABC. अशा प्रकारे त्रिकोणाचं नाव लिहितात. आता पुढचा त्रिकोण, हा वरचा छोटा दिसतोय त्याचं नाव लिहूया ADE. त्रिकोण ADE. पुढचा त्रिकोण लिहूया, हा खालचा छोटा DEF. त्रिकोण DEF. त्याच्यानंतर हा खालचा त्रिकोण लिहूया, या छोट्या त्रिकोणाचा खालचा त्रिकोण FBC. त्रिकोण FBC. आणखी त्रिकोण कोणता दिसतोय पहा AEB. हा एक त्रिकोण इथे तयार झाला आहे. त्रिकोण AEB. त्याचप्रमाणे मग ADC हा सुद्धा त्रिकोण एक तयार झाला आहे ADC. त्रिकोण ADC. नंतर आणखी कोणता त्रिकोण दिसतोय पहा, हा इथे DFB. हा एक त्रिकोण इथे दिसतोय DFB. त्रिकोण DFB. त्याचप्रमाणे मग इकडच्या बाजूचं सुद्धा DEC हा सुद्धा एक इथे त्रिकोण तयार झाला आहे. त्रिकोण DEC. त्याचप्रमाणे त्रिकोण आपला हा लिहायचा राहिला पहा EFC. हा एक इथे त्रिकोण तयार झाला आहे. त्रिकोण EFC. असे 9 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात. पुढे तिसरा प्रश्न आहे, बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आपल्याला एक त्रिकोणाची आकृती दिली आहे, त्यात काही आपल्याला बिंदू दिले आहेत आणि या आकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आता इथे याच्यात आकृतीत त्रिकोण कोणता आहे PQR. या त्रिकोणाची आकृती इथे दिलेली आहे. मग इथं आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे त्रिकोणाचे नाव लिहा. त्रिकोणाचं नाव कसं लिहिणार आपण त्रिकोण PQR. कोणता त्रिकोण आहे हा, याचे 3 शिरोबिंदू PQR. त्रिकोण PQR. नंतर दुसरा प्रश्न, त्रिकोणावरील बिंदूंची नावे लिहा. त्रिकोणावरील बिंदू म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंवर जे बिंदू आहेत त्या बिंदूंना त्रिकोणावरील बिंदू असे म्हणतात. कोणते कोणते बिंदू आहेत त्रिकोणाच्या बाजूवर, हे 3 शिरोबिंदू PQR आणि इथे या बाजूवर F आहे आणि इथे या बाजूवर E आहे, म्हणजे PQR आणि EF. मग आपण लिहूया बिंदू PQR EF. आता त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते. त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणजे या त्रिकोणाच्या आतमध्ये असणारे बिंदू, भुजांच्या आतमध्ये कोणते आहेत A, B आणि C. मग आपण लिहूया बिंदू A, B, C. पुढचा प्रश्न आहे त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते. भुजांच्या बाहेर असलेले बिंदू कोणते आहेत
जी डी हे बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात आहेत, म्हणून आपण लिहूया बिंदू जी डी. नंतर शेवटचा प्रश्न, त्रिकोणी क्षेत्रातील बिंदूंची नावे लिहा. त्रिकोणी क्षेत्र कोणतं असतं? त्रिकोण आणि त्याचा अंतर्भाग मिळून त्रिकोणी क्षेत्र बनतं. मग त्रिकोणी क्षेत्रातील बिंदू कोणते येतील? त्रिकोणाच्या बाजूंवर असणारे सगळे बिंदू आणि आतमध्ये असणारे सगळे बिंदू हे त्रिकोणी क्षेत्रात येतात, फक्त बाह्य भागातले याच्यात येत नाहीत. मग त्रिकोणी क्षेत्रातील बिंदू आपण लिहूया. आधी बाजूंवर असणारे बिंदू लिहूया. बिंदू पी क्यू आर हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आणि बाजूवर असणारे एफ ई आणि त्रिकोणाच्या आत असणारे ए बी सी हे सर्व बिंदू त्रिकोणाच्या त्रिकोणी क्षेत्रात येतात. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण संपूर्ण सोडवला आहे.